मी जेव्हापासून रेसिपीचे चॅनल ओपन केलं आहे ना यार, तेव्हापासून माझ्यासोबत एक नवीन लफडा असतो. माझा भाऊ तो एकच बोलतो, मला गोड काहीतरी बनवून दे, गोड काहीतरी बनवून दे. अरे यार काय बनवणार आहे रोज रोज गोड. मग मी ना आमच्या घरात आहे ना कधीपासून नारळ पडलं होतं, मी त्याचंच काहीतरी ना छान बनवलं होतं. तीच रेसिपी शेअर करणार आहे. त्याचं आहे ना खूप हेल्दी असतं, तुम्ही लहान मुलांना पण खाऊ घालू शकता. जे ओलं नारळ असतं ना त्याचं त्याच्यातला आतला भाग असतं ना नारळ, ते काढून घ्यायचं आहे ना. त्याला 2 भागामध्ये कट करून ना मागचं जे ब्लॅक साईड असते ना ते काढून घ्यायची. त्याच्यानंतर त्याला स्वच्छ धुवून ना त्याचे तुकडे करून घ्यायचे. त्याचे तुकडे करून झाले ना त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून आहे ना त्याचं पीस तयार करून घ्यायचं. बघू शकता नारळाचं किस तयार करून झालं आहे. त्याच्यानंतर आहे ना आपलं कढई घ्यायची, कढईमध्ये एक एक चम्मच तूप टाकायचं. जे पण ड्रायफ्रूट्स असतील ना, काजू बदाम वगैरे, ते त्याला कट करून घ्यायचं व त्याला 1 मिनिटानं परतवून द्यायचं तुपामध्ये व त्याला काढून घ्यायचं. जसं करपून नाही द्यायचं बरं का. त्याच्यानंतर परत तेच तुपामध्ये 1 चम्मच परत तूप टाकायचं. त्याच्यानंतर जे आपण खोबऱ्याचा किस केला होता ना तो टाकून द्यायचा व त्याला 3-4 मिनटं छान भाजून घ्यायचं. मग ते लालसर झालं ना थोडं लाल, त्याच्यानंतर आहे ना माझं आहे ना 2.5 कप किस होता ना, त्याच्यात मी 1 कप आपले साखर असते ना ती टाकली व दूध टाकून त्याला दूध छान कोरडे होईस्तोवर त्याला मी शिजवून घेतलं. दूध पूर्णपणे कोरडं होईना तोपर्यंत छान त्याला हे करून घ्यायचं व चिमूटभर मीठ टाकायचं फक्त. व ते लाल झालं व कोरडं झालं ना त्याला एका ताटात काढून घ्यायचं व ताटामध्ये आधी ना खूप सारं तूप लावायचं जेणेकरून ते चिटकायला नको. त्याच्यानंतर मी अशा त्याला ना चौकोन आकारामध्ये कापून आपलं बनवून ना सेट करून दिलं. त्याच्यानंतर त्याच्यावरती ना जे आपण काजू बदाम टाकले होते ना त्याला छान दाबून घेतले व याला आहे ना मी फ्रीजमध्ये 20 मिनटं मी त्याला रेस्ट करायसाठी ठेवलं होतं. व याला कट करून याची चिक्की बनते बरं का. त्याच्यानंतर बाकीचे मी लाडू बनवले, पूर्णपणे चिक्की नव्हती बनवली सर्व याचं. तेच घेतलं व त्याला आहे ना त्याच्यामध्येच मी ना काजू बदाम आहे ना मिक्स करून त्याचे लाडू बनवून घेतले. बाकीची चिक्की व बाकीचे लाडू बनवले मी, कारण त्याला लाडू आवडतात, मला चिक्की आवडते म्हणून. अशा प्रकारे मी सर्व लाडू बनवून घेतले. तुम्ही पण नक्की ट्राय कर, जर लहान मुलांना खूप जास्त आवडतात. हे तुम्ही स्टोअर पण करू शकतात. लाडू बनवून झाले ना त्याला 10 मिनटं ना फ्रीजमध्ये नक्की ठेवा बरं का. कारण तुपामुळे ना ते असे पसरट होतात व लाडू बांधले जात नाही व फ्रीजमध्ये ठेवले ना ते सेट होतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा व अशाच इझी रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.